आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बालासाहेब ठाकरे और धर्मवीर आनंद दिघे साहेब के आशीर्वाद से शिवसेना प्रमुख नेता माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री आमदार प्रकाश दादा सुर्वे, डिवीजन प्रमुख सचिनजी महात्रे, महिला डिवीजन प्रमुख शिक्षा समिति अध्यक्ष नगर सेविका श्रीमती संध्या विपुल दोषी के आदेश के अनुसार व्यापारी सेना मुंबई अध्यक्ष श्री हितेश भाई अजनी और मुंबई सचिव श्री राजेश भाई दवे के मार्गदर्शन में और हमारे अनुरोध पर शिवसेना पार्टी के मलाड विधानसभा व्यापार सेना के पदाधिकारियों को नियुक्त किया गया है। सभी नवनिर्वाचित पदाधिकारी श्री राजेश दवे सीताराम मुंबई, कार्यकारी अध्यक्ष कुमारी हनी दवे, व्यापारी सोशल मीडिया मुंबई श्री संदीप शिंदे, मुंबई सचिव श्री राजेश गायकवाड़, मुंबई सचिव श्री नितिन बोराडे, विभाग सचिव विभाग क्रमांक 1 श्री राजेंद्र शिंदे, विभाग अध्यक्ष क्रमांक 1 श्री उत्तम निकम बोरीवली, विधानसभा अध्यक्ष श्री विमल रुइया, विधानसभा अध्यक्ष मलाड, अन्य पदाधिकारी विभाग अधिकारी और विधानसभा अध्यक्ष श्री भरत बाफना, सुनील पाटे, श्री कार्तिक मिस्त्री, विशाल गोसावी एवं शिवसैनिक उपस्थित थे। सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेबांना अभिवादन करून आपले पक्षाचे मुख्य नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना अभिवादन करून आज या मंचावर उपस्थित श्री सचिन महात्रेजी, विभाग प्रमुख, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र श्री वीरेंद्र लिंबाचिया व सर्व मान्यवर, समोर बसलेले व्यापारी सेनाचे माझे सहकारी यांनी गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये माझ्यासोबत काम केलंय, ते सर्वांचे नाव घेत नाही, पण समोर सर्व बसलेले आहेत, त्यांनी मला खूप सहकार्य दिलं आणि आज आपण पूर्ण मुंबईमध्ये विभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 14 पर्यंत सर्व चांगल्या प्रकाराने मांडणी केली आहे। आज समोर बसलेले काफी लोक नवीन आहे माझ्यासाठी, त्यांच्यासाठी पण मी नवीन आहे। थोडासा माझा एक थोडक्यात मी इंट्रोडक्शन देतोय तुम्हाला। 1987 पासून मी बाळासाहेबांच्या शिवसैनिक झालो, भगवा हातात घेतला। शिवसैनिक पासून गटप्रमुख, गटप्रमुख पासून उपशाखा प्रमुख, उपशाखा पासून शाखा प्रमुख झालो आणि त्यानंतर वीरेंबाईंनी सुभाष देसाई साहेबांसोबत बसून असं सुझाव केलं की पक्षामध्ये फक्त मराठी माणसाला आपण फक्त मराठी करून पण चालणार नाही। आता तर त्याच्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी आपण एक व्यापारी संघटना नवीन बनवूया। याच्यामध्ये गुजराती, मारवाडी, मुस्लिम असू द्या, उत्तर भारतीय असू द्या आणि इतर समाजाच्या माणसांना जे सगळं व्यापार करतात त्यांना सोबत घेऊन आपण चालू। ते प्रस्ताव वीरेंद्रबाईंच्या लगेच उद्धव साहेबांकडे प्रस्ताव पार पाडला आणि आम्ही 2005 मध्ये, बरोबर 2006 मध्ये मला आठवतं की आपण महाबळेश्वर मध्ये नेस्को मध्ये व्यापारी संघटनेची स्थापना झाली आणि आम्हाला माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या हस्ते महाबळेश्वर मध्ये नियुक्ती झाली आमची लोकांची। त्या दिवसापासून मी वीरेंद्रबाई सोबत हे आमचे अध्यक्ष झाले आणि खूप चांगल्या प्रकाराने त्यांनी पूर्ण मुंबईमध्ये मांडणी केली। त्यांच्या सोबत खांद्याच्या खांद्या लावून मी काम करत होता आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं। त्यानंतर 2022 मध्ये ज्यावेळी शिंदे साहेब स्वतःची शिवसेना स्थापना केली, त्यांच्या हिंदुत्वाचा विचार जे ते घेऊन, बाळासाहेबांचा विचार घेऊन जे बाहेर पडाले आणि त्यांचे काम करायची शैली बघून मी प्रभावित झालो आणि मी शिंदे साहेबांसोबत काम करायची इच्छा व्यक्त केली।
2022 मध्ये मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा शिंदे साहेबांना मला सांगितलं की तू फक्त आता विभाग क्रमांक 1, 2, 3 चा विभाग प्रमुख नाही, तू पूर्ण मुंबईच्या विभाग अध्यक्ष म्हणून काम कर. एवढं लहान कार्यकर्त्यांना एवढी मोठी जबाबदारी जेव्हा शिंदे साहेबांनी दिली मला, तेव्हा माझ्या हृदय गदगद झाला. मी बोललो, साहेब एवढी मोठी जबाबदारी तुम्ही मला देतात, मी कसा काय पार पाडणार. ते बोलले की मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तुला जेव्हा गरज पडली, आधी रात्री पण गरज पडली, माझा नंबर तुझ्याकडे आहे, नाही तर तू घेऊन घे, मला अर्धी रात्रीला फोन कर. असा मुख्यमंत्री मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये कोणालाही भेटू शकत नाही. आज 24 तासामध्ये ज्या माणूस 18 तास काम करतो, कधी सकाळ पडते, कधी रात पडते, कधी ते जेवतात, कधी झोपतात, मला काय सर्व महाराष्ट्राला आश्चर्य आहे की हा माणूस कसा काय काम करतोय, कुठलाही क्षेत्र असू द्या. आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली आपण आज पूर्ण मुंबईमध्ये आपण जे बघतोय डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, कुठलाही क्षेत्र असू द्या, शिक्षण क्षेत्र असू द्या की वैद्यक क्षेत्र असू द्या, खूप जबरदस्त काम चालू आहे आपलं. आणि एवढा जबरदस्त नेता आपल्याला लाभलेला आहे, त्याची संधी आपल्याला उचलायची आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आज जेवढ्या लोकांची आज नवनियुक्त होणार आहे, फक्त हा पत्र तुम्हाला नाही भेटणार आहे. पत्र भेटला ते हे शिवसेना नाव तुमच्या सोबत जोडलेला जाणार आहे आणि हे खूप मोठी एक जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. तर ते कसं काय पार पाडायचे त्याच्यासाठी आपण पुन्हा एकदा मेळावा घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय कसं व्यापाऱ्यांचा संपर्क करायचं, आपली लवकरात लवकर हा संस्था रजिस्टर व्हायला आपण सबमिट केलेली आहे. लवकरात लवकर मला वाटतं 2-2.5 महिन्यामध्ये आपला रजिस्टर नंबर येईल. त्यावेळी पुन्हा आपण एकदा भेटूया. आणि व्यापारी मध्ये एक सरकार आणि एक माध्यम असं आहे की सरकार आणि व्यापाऱ्यांमध्ये एक ब्रिज म्हणून आपल्याला काम करायचं आहे. त्यांची जे काही पण समस्या असेल आम्ही उभा